तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड आणि आज माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। बघा, आज आपण खूप सुंदरसे असे पेन्सिल पाउच तयार करणार आहोत। तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात की भरपूर असे पेन्सिल पाउच मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि खूप सोपं आहे। कोणालाही ज्यांना मशीन व्यवस्थित चालवता येत नाही ना, ते सुद्धा हे पाउच तयार करू शकतात। चला तर सुरू करूया। तर बघा, असे मी 2 पीस घेतलेले आहे आणि हे 2 तुकडे असे मी जोडलेले आहे। तर माझ्याकडे खूप वेगवेगळ्या रंगाचे तुकडे होते आणि सगळे हे तुकडे मी जोडलेले आहे। तुम्हाला आधी याचं माप मी दाखवून देते। तर बघा, हे आहे 13.5 इंचाचं पूर्ण हे माप तुम्हाला मी दाखवलेलं आहे, 13 इंचाचं। त्याच्यानंतर बघा, आपल्याला फक्त 7.5 इंचाचं मोठा पीस घ्यायचा आहे। नंतर थोडे 2.5 इंचाचे किंवा 3 इंचाचे हे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहे। तर हे पॉकेट जे बनवणार आहे पेन्सिल पाउच, हे सर्वात मोठं पेन्सिल पाउच मी तयार करणार आहे आणि त्याची रुंदी आहे 6 इंच आणि त्याची जी मोठी इंच आहे ती 13 इंच। तर बघा, अशा पद्धतीचे 2 पीस घ्यायचे आहे आणि तुम्ही हे असे वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या तुकड्यामध्ये जोडू शकता। आणि याच्यामध्ये मी वापरलेलं आहे फॉर्म सीट। तुमच्याकडे फॉर्म सीट नसेल, तुम्ही रबर सीट किंवा अजून 2-3 कपडे ठेवून शिलाई मारून ते बी तयार करू शकतात। तर बघा, या ठिकाणी आपल्याला इथून घ्यायचं आहे 8 इंचाचं माप। तर मी या ठिकाणी 8 इंचाचं माप घेत आहे। इथेच आपलं सुरुवात होणार आहे। तर बघा, या ठिकाणी 8 इंचाचं माप घ्यायचं आहे। दोन्हीही साईडला 8-8 इंचाचं माप आधी घ्यायचं आहे। तर बघा, या ठिकाणी 8 इंचाचं माप घेतलं आणि या ठिकाणीही 8 इंचाचं माप घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला याचा मध्य काढायचा आहे। मध्य काढणं सोपं आहे, फक्त आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे आणि इथे छोटीशी घडी पडली की ते झालं आपला मध्य। तर इथे आपल्याला एका स्केलच्या साहाय्याने रेष मारून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आणि इतकं सोपं आहे। मी हे जे पाउच आधी तयार केले होते हे एका कस्टमरचे होते, पण मला त्यांना द्यायच्या आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ म्हणले दाखवून देऊया। तर बघा, इथे आपल्याला रेष मारून घ्यायची आहे। रेष मारल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट शिलाई मारायची आहे, मग कट करायचं आहे। बघा, मी दोन्हीही पीस तयार करून घेते सेम मार्किंग करून। त्याच्यानंतर मी काय करणार आहे, हे दोन्हीही पीसला शिलाई मारणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही पीसला। तर शिलाई मारल्यानंतर जे एक्स्ट्राचं जे उरतं ना, ते आपण कट करून घेऊया। तर बघा, या ठिकाणी थोडीशी मी जागा ठेवलेली आहे। बघा, मी असे काही तुकडे फेकत नाही, ते तुकडे आपल्याला परत नंतरून काम येणारच आहे कधी ना कधी। तर बघा, हे आपण कट करून घेऊया। तर हे आपला पीस कट झालेला आहे। सेम दुसराही पीस त्याच पद्धतीने आधी शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर मग कट करायचं आहे। याने काय होतं की खूप सोपं पद्धत होती आणि नंतर काही चुका होत नाही। मला ही पद्धत आवडते, कारण की आपण शिलाई मारल्यानंतर कट केलं ना, ते परवडतं। तर बघा, दोन्हीही साईडला शिलाई मारून झालेलं आहे। एक्स्ट्राचं जे होतं ते आपण कट केलेलं आहे। नंतर बघा, तर हे 2 आपले पीस तयार झालेले आहे। तर बघा, ही जी बाजू आहे इथून तर इथपर्यंत आपल्याला या ठिकाणी चेन जोडायची आहे। बघा, ही साईड आहे, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस जोडू शकतात। तर कारण की मी काही पॉकेटांना लेस जोडलेली आहे, तुम्हाला लेस जोडायची असेल तर तुम्ही लेसही जोडू शकतात, पण मी लेस नाही जोडणार आहे। बघा, ही चेन थोडीशी एक तुकडा होता माझ्याकडे पडलेला, तर ही चेन मी घेतलेली आहे। चेन आपल्याला फक्त 8.5 किंवा 9.5 इंचाची चेन घ्यायची आहे। तर बघा, या ठिकाणी चेन अशी मी उलटी ठेवली आणि सरळ अशी शिलाई मारलेली आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी ही सरळ अशी शिलाई मारलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट केलेलं आहे। तर बघा, अशी ही आपली, आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थितपणे पलटून आपल्याला त्याची पायपिंग करून घ्यायची आहे। सॉरी, टॉप टिच मारायचं आहे। म्हणजे चेन आपण जेव्हा ओपन करतो तर चेनमध्ये अटकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे टॉप टिच करणं गरजेचं असतं। तर बघा, इथे टॉप टिच बी झालेलं आहे। त्याच्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला सेम जोडायचा आहे। तर बघा, उलटा ठेवला आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे। तर बघा, शिलाई मारायला सुरुवात केली। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात की शिलाई जे आपण मारतो ना, त्याची शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे आणि टॉप टिच करायचं आहे। तर बघा, असे पार्ट आपल्याला दिसणार आहे। टॉप टिच करताना आपल्याला असे उलटं करून घ्यायचं आहे आणि जी चेनीचा थोडासा भाग येतो तिथे आपल्याला टॉप टिच करत चालायचं आहे। बघा, स्पष्टपणे मी जे फोनमध्ये व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर तुम्हाला इथेपर्यंत समजलंच असेल। आणि माझ्या चॅनलवर खूप छोटे छोटे कार्टूनचे पाउच मी पॉकेटं बनवलेले आहे, तुम्हाला बघायचे असेल तर नक्की प्लेलिस्ट चेक करू शकतात। तर बघा, इथे आपण ही चेन जोडून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आहे की याच्यामध्ये रनर ॲड करायचं आहे। तर बघा, या ठिकाणी मी 5 नंबरचं रनर वापरलेलं आहे, तर इथे मी रनर ॲड करून घेते।
तर बघा रनर आपलं ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर याला फक्त असे पलटे मारायचे आहेत. बघा हे जे आपण शिलाई मारलेली होती या ठिकाणी फक्त शिलाई मारायची आहे. तर बघा सुरुवात मी या कोणापासून करते आणि डबल टिबल शिलाई द्यायची आहे. बघा कोणतीही वस्तू आपण व्यवस्थित बनवली तर ती जास्त दिवस टिकते. तर माझे पॉकेट बी तसेच आहे. मी एकदा जे शेवटचं जे फिनिशिंग असतं त्याला मी डबल टिबल शिलाई मारते, जेणेकरून आपलं पॉकेट व्यवस्थित राहावं आणि पुढचं जी ऑर्डर येते ती आपल्याला हमखासपणे त्यांच्याकडनंच डबल येते, जेणे आपल्याकडनं पहिले पॉकेट घ्यायला असतात. कारण की ते पॉकेट जास्त दिवस टिकतात. कारण की एक शिलाई कधीही मारायची नाही, मारायची ठरली तर डबल टिबल शिलाई मारत चला. तर एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करते आणि बघा मी परत एकदा डबल टिबल शिलाई देऊन घेते. तर तुम्ही बघू शकतात की आपली डबल टिबल शिलाई झालेली आहे. आणि तुम्ही वाटलंच नाही इथे पायपिंग बी करू शकतात. मी पायपिंग नाही करत, तुम्हाला पॉकेट ओपन करून दाखवते. आता मी याचं सरळ व्यवस्थित करून घेते, मग याचं फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता त्याच्यात मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे. तर बघा मी याचं सरळ करून घेतलेलं आहे आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकतात. इथे पेन्सिलचं टोक आलेलं आहे आणि पेन्सिलची साईज बी खूप मोठी आहे, ज्याच्यामध्ये भरपूर असं तुम्ही सामान ठेवू शकतात. नाही तुम्हाला पेन्सिलसाठी वापरायचं तर तुम्ही याच्यामध्ये मेकअपचं सामानसुद्धा ठेवू शकतात, किंवा तुमच्याकडे खूप असं काही सामान असेल जे काही वापरत नसेल ते सुद्धा तुम्ही याच्यात ठेवू शकतात. तर बघा हे काही माझ्या मुलाचं काही सामान होतं ते इकडे तिकडे तो टाकत असतो. तर बघा ह्या पेन्सिल पाऊचमध्ये मी ना ठेवून देत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही असेही पेन्सिल पाऊच तयार करू शकता तुमच्या मुलांसाठी, तुमच्या बहिणीसाठी, तुमच्या भाची पुतण्यांसाठी, कोणासाठीही पेन्सिल पाऊच तुम्ही तयार करू शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणीबरोबर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि बघा माझ्या चॅनलवर तुम्हाला जे चेन, रबर सीट, नॉन वन काही घ्यायचं असेल ना तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला ऑर्डर देऊ शकतात, ज्यांना चेन, रनर, फॉर्म सीट घ्यायचं आहे त्यांच्यासाठी. तर बघा तर खूप सुंदरसे आपण हे छोटे छोटे पॉकेट तयार केलेले आहे. जास्त काही मटेरियल वापरले नाही, काही असे तुकडे जे घरामध्ये पडलेले होते आणि त्याच तुकड्यापासून आपण सुंदरसं पेन्सिल पाऊच तयार केलेला आहे. तर इथपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल तर नक्कीच चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानपैकी एक कमेंट करा. आणि तुम्ही हा पाऊच नक्की बनवून बघा, खूप सोपा आहे, दिसायला बी सुंदर आहे, काही अवघड नाही आहे. तर परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.